बोला बाबा। ब्रह्मप्रतिष्ठान संस्थेमार्फत सोलापूरच्या ही आणि लक्ष्मी प्रतिष्ठान, लक्ष्मी नरसिंह प्रतिष्ठान यामार्फत ह्या गोशाळेचं काम चालू आहे गेल्या 25 वर्षापासून आणि अव्याहतपणे गोसेवा करणे या उद्देशाने आम्ही चालू ठेवलेलं आहे। तुम्हाला कसं वाटतं म्हणजे खूप आनंद गायीची सेवा करतात आपले? नाही, गायीची सेवा करताना सगळं टेन्शनच कमी होतं, खूप आनंद वाटतो। आपल्या सगळ्या अडचणी मार्ग निघतात, मार्ग निघतो, उत्तम सेवेचं समाधान मिळतं। या पहिली तुम्ही काय सांगू शकता? बोला। नाही, गायींची सेवा करणं हे पुण्याचंच काम आहे। माझे मोठे दीर जे आहेत सुहास देशपांडे यांनी जो आम्हाला पायंडा घालून दिलेला आहे त्याच्यावर त्या पाऊलवाट्यावरच आम्ही पुढे जायचा प्रयत्न करतो आम्ही सगळे। मागं तुमचं एवढं नुकसान झालं त्या संदर्भात काय सांगू शकता? नुकसान झालं त्यावेळेस खूप वाईट वाटलं, डोळ्यात पाणी आलं, म्हणजे जनावरांचे हाल नाही बघवले। मग त्यातून काय सुधारणा होईल ह्यात प्रयत्न करून आम्ही पुढे उभारण्याचा प्रयत्न केला। खूप मार्ग काढले, निघत गेले मार्ग। गोमातेची सेवा केल्यामुळे वरच्यावर मार्ग देवानी दाखवले आम्हाला। एक पण गोमाता शिल्लक नाही राहिली, अख्ख्या जळून खाक झाल्या तुमच्या त्या, म्हणजे तीन राहिल्या पण बाकीच्या 3 गेल्या, बाकीच्या काही राहिल्या होत्या, त्यातूनही सावरण्याचा प्रयत्न केला। घाबरल्या होत्या गायी पण, म्हणजे माझी पुतणी सून जी आहे ती सुद्धा खूप घाबरली होती। खूप प्रयत्न तिने केला, परत धीराने सामना करून त्यांनी परत सगळं उभं केलेलं आहे। तुम्हाला याच्यामध्ये आनंद वाटतो का? खूप आनंद वाटतो की एवढ्या ह्याच्यातनं आम्ही उभं केलंय पुन्हा सगळं हे गायींचं साम्राज्य, आणि हे वरच्यावर वाढत जावं। आणि असंच आमची इच्छा आहे की सगळ्या आमच्या पिढ्यांनी असंच पुढे ही सेवा करावी। ओके, धन्यवाद।